होय ना. हा. दादा गेले ती महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं बघा. हो खरंच खूपच नुकसान झालेलं आहे. खरंच अगदी एकदम सच्चा नेता गेला बघा जावाय बापू. 100% खरं आहे बघा. प्रत्येक क्षणाला दादांची आठवण येत राहणार बघा. येत राहणार. हा, प्रत्येक माणसाला. नाना चहा घ्या. हो. नाना हा. जेवायला काय बनवू? काही बनव, माझा काय आग्रह आहे का? होय हो, बोल. गावात जाऊन थोडं मटण घेऊन या की. आणू की संध्याकाळी आता. नाना काय लगेच जाणार आहे ते काय? भाग्यश्री झालं का पाठ भाषण? अरे मामा झालं. म्हणते हो. कमी एकदा म्हणून दाखवू. नाही तू पण म्हणून दाखव. सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भाग्यश्री. माझे नाव भाग्यश्री. नाही तू ऐकून घे कसं बोलायचं ते, तू नको काय बोलू. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भाग्यश्री. सर्वप्रथम ज्ञानज्योती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार वंदन करते. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या व समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. सावित्रीबाई फुले या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्यासोबत लिंग व जातीय भेदभाव, बालविवाह, सतीप्रथेला कडकडून विरोध केला. त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी आश्रमाची स्थापना केली. त्यांनी भारतातील मुलींसाठी 1848 मध्ये पहिली शाळा काढली. बोलशील नक्की? स्ट्रॉंगली? गुड गर्ल. ए मला चहा दे ग, चहा थंड झाला माझा. भाग्यश्री, अगं त्या मामाचं काय ऐकू नको. तो किती फास्ट वाचतो बघितलंस का? अगं तसं नाही बोलायचं. तू तुझ्या मनानं शांतपणे बोल. आणि भाग्यश्री, अगं अशा थोर लोकांचे विचार पाठ करून नाही जमत. अगं ते मनावर कोरले गेले पाहिजेत. हो नाना, आमच्या शाळेत भाषणाची स्पर्धा होती. मुलीची निवड झाली, त्याच्यामधली मी एक आहे. बेस्ट ऑफ लक बाळा. भाषण चांगलं कर आणि पहिला नंबर आला पाहिजे बघ. भाग्यश्री चल ग पटकन इकडे ये. ही निघालून घेते नंतर ना, नाहीतर शाळेला उशीर माझ्या नावाने ओरडती. हे बघ भाग्यश्री, आता बाहेर गावी जाणार तू भाषणासाठी. बाहेरच्या जास्त मुलांना बोलायचं नाही काय? का गाय सारखं मला ऐकवत राहते? मी काय लहान राहिले का? अगं तू लहान नाही म्हणूनच तुला सांगते ना. भाग्यश्री, निघ लवकर आणि संध्याकाळी लवकर ये. उशीर करू नको. ना संग आपल्याला बाहेर जायचंय. हो बाबा. केस बांधली का नीट बुटाची? हो बांधली. नानाच्या अगोदर पण यशवंत हो. अरे मामा राहिला. चांगलं भाषण ना. हो. चौकात जा बाळा. बाय नाना. बाय. बाय बाय. अरे मामा राहिला. बाय बाय. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री. सर्वप्रथम हे थांब बस. आज मी सोडतो तुला. नको, जाते मी चालत. बस तिकडच चाललोय मी.
ये इथं बस. काय झालं? का रडायला तू? काय झालं? काय म्हणतोस तू? काय झालंय सांग ना. तुला झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती आहे का? तारा राणी, कित्तूरची राणी चिन्नम्मा, बेगम हजरत महल, अजून मॅडम भिकाजी कामा, अहिल्यादेवी होळकर या माहिती आहेत का तुला? तुला काय झालंय? तू असं का बोलतोस? हा माहिती घे. त्यांचं काय? कोण होत्या ह्या? लढाऊ स्त्री आहेत ह्या. पण तू असं काय विचारतोयस? अरे या थोर क्रांतिकारक लढाऊ स्त्री आहेत ज्या इंग्रजांशी अन्यायाविरुद्ध लढल्या. यायला यायला कोण आहे रे ही? हा काय चाललंय रे इकडे तुमचं? शाळा सोडून ए कोणाच्या आहे का तू? छम्मक छल्लो शाळा सोडून इकडे काय करताय? होय रे. ए मागा हात नको लाव तिला. अरे वा तू हात लागायला चालतो आणि माझा काय टोचतो काय? तोंड सांभाळून बोला. तू चत्रा आता. चला चला लवकर. काय झालं रे माझ्या लेकरांना? काय झालं? काय झालं? काय झालं माझ्या लेकरांना बाळाला? इकडे येताव का? लेकरं का रडायला ती? काय झाली? काय झालंय तर काय? सांगा की रे काय? काय झालं? शांत हो. बबलू शांत हो, शांत हो. पाणी घे, पाणी घे त्याला. घे पाणी. हाय बाबा किती दिवस चालला रे? रातभर झोप लाग नाही मला. डोकं नुसतं फन 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 करताय. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतात आणि तिला बोला येत नाही. तुझ्या रेप करतात. रेप बलात्कार या शब्दाचा अर्थ तरी कळतो का त्या राक्षसासनी? नराधम कुठले? शांत हो बाळा, शांत हो, शांत हो. तू पहिला शांत हो. आता मी शांत होत नसतो बाबा. हाय बाबा तुम्ही सांगा ना मी कोण बनू म्हणजे सगळं थांबल? पंतप्रधान, कलेक्टर, IPS, SP, संरक्षण मंत्री, जज, कोण बनू मी? तुम्ही सांगा आता. तुला छत्रपती शिवाजी महाराज बनावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज. गावातील एका स्त्रीवर व्यभिचार केल्याप्रकरणी वयाच्या 16 वर्षी रांजणगावच्या पाटलाचे हातपाय तोडले त्यांनी.
आणि त्याला भर चौकात बसवले. तेव्हापासून स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत झाली नाही. आणि तेव्हापासून क्रांती करणाऱ्या माणसाला कोणी शांतपणे जगूच दिलं नाही. अगोदर मुघलांनी, नंतर इंग्रजांनी, नंतर भारतीयांनी. भारतीय म्हणजे आपले भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, विनायक दामोदर सावरकर, बिरसा मुंडा, चापेकर बंधू, बाबू गेनू अशा अनेक लोकांबरोबर काय घडलं? अलीकडचे बापू विरू वाटेगावकर, गोविंद पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, काय घडलं यांच्या आयुष्यात? जोपर्यंत कायदा आणि शिक्षा ऑन दी स्पॉट होत नाही तोपर्यंत त्याला आळा बसणे कठीण आहे. चांगली काम करणारी माणसं एकतर मारली जातात किंवा त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले जाते. असं असाल तर मी मरायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाही होता आलं तर मी त्यांचा मावळा तर नक्कीच होईल. दादा, मी पण झाशीची राणी बनायला तयार आहे.